औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मुंबई ते हैदराबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि मार्गिकेवरील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. या हायस्पीड कॉरिडॉरसाठी महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे आणि सोलापूर या 4 प्रमुख जिल्ह्यांमधून बुलेट ट्रेन सुसाट धावणार असून यासाठी तब्बल 9 स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई हैदराबाद या 711 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे. अधिकृत दस्तावेज MHHSRC ऑनर नेम महाराष्ट्र.XLS मधील माहितीनुसार मोहोळ तालुका, वड्डेगाव, कोठाळी, सोहाळे, वाघोली, कुरुल, कामती, बुद्रुक, लमाणतांडा, कामती खुर्द, शिंगोली, तरडगाव, पंढरपूर तालुक्यातील शेणगेवाडी, केसरवाडी, धोंडेवाडी, भांडीशेगाव आदी गाव, माळशिरस तालुका, बांगरगे, पळसमंडळ, तिरवंडी, चकोरे आदी गाव, उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी, कवठे, सागळवाडी, प्रतापनगर, सोरेगाव, कुमटे, तिरे, पाथरी, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील सावरखेड, होडगी, हनमगाव, वळसांग आणि अक्कलकोट तालुक्यातील करजगी, कनाळी, हासापूर, अक्कलकोट ग्रामीण आदी गावातील लोकांच्या शेतीतील जमिनी बुलेट ट्रेनसाठी हस्तांतरण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन वेगाने सुरू असून अधिकृत दस्तावेजातील यादीनुसार महाराष्ट्रातील हजारो शेतकरी व जमीनदार बाधित होणार आहेत. मात्र या बाधित लोकांना प्रशासनाकडून नियमानुसार योग्य आणि मोठी आर्थिक नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे.